चला मित्रांनो, पुढची नदी बघायची आपल्याला आता ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी बघण्याच्या अगोदर थोडक्यात पूर्वोत्तर जे राज्य आहेत ह्या पूर्वोत्तर राज्याबद्दल लक्षात ठेवा. हा बांगलादेश आहे, हा सिक्कीम आहे, हा भूतान आहे, हा नेपाळ आहे, हा अरुणाचल प्रदेश आहे, हा आसाम राज्य आहे, हा मेघालय, हा चायना, इकडं तिबेट म्हणा किंवा चायना म्हणा. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं बघा, इकडं काराकोरम डोंगररांगा अशा इकडं खाली उतरतात अशा. इकडे तुम्हाला सांगितलेल्या आहेत बृहद हिमालयन डोंगररांगा अशा. ही अशा आहे. याला लागून मध्य हिमालयन डोंगररांगा आहे अशा, आणि याला लागूनच शिवालिका टेकड्या अशा. ठीक आहे. या काराकोरम डोंगररांगा येत असतात. यालाच कैलास पर्वत असंही म्हटलं जात असतात. या बृहद हिमालयाच्या डोंगररांगा आहे, या मध्य हिमालय आणि या शिवालिका टेकड्या. आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत, इथं मानस सरोवर लागत असतं कैलास पर्वतावरती, आणि याच्या बाजूला इथं चिमायुगडुंग नावाची हिमनदी आहे. या परिसरामधून ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होत असतो बघा. मग आता या ठिकाणी एक्झॅक्टली चिमायुगडुंग की मानस सरोवर असं सांगणं थोडं अवघड जातं आहे, पण याचा आसपासचा परिसर लक्षात घ्यायचा बघा. मानस सरोवर पर्याय असेल तर मानस सरोवर उगम राहील, चिमायुगडुंग पर्याय असेल, मानस सरोवर पर्याय नसेल तर मग चिमायुगडुंग नावाची हिमनदी पर्याय राहील किंवा आसपासचा परिसर म्हणा. या काराकोरम आणि बृहद हिमालयन डोंगररांगाच्या मधल्या भागातून ही नदी या पद्धतीने उगम पावते आणि पूर्व दिशेनं व्हायला लागत असते. मेजॉरिटी लांबी तिची चायनामध्येची, तिबेटमध्ये म्हणू आपण. चायनामध्ये हिचं नाव आहे छांगप्पो. छांगप्पोचा अर्थ होतो स्वच्छता निर्माण करणारी नदी. ठीक आहे. या नावाने ही नदी अशी पूर्व दिशेनं वाहत जाते. चीनकरता पूर्व वाहिनी आहे. मग आता या डोंगररांगा खाली उतरलेल्या पुढच्या भागामध्ये, म्हणून ही नदी पण खाली उतरते आता, आणि खाली उतरते अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशमध्येच या नदीला म्हणायचं दिहंग. ठीक आहे. इथं हे नाव पडतं. अरुणाचल प्रदेशमध्ये दक्षिणेकडे येते, आणि इथं मग सादिया नावाचं गाव लागतं. आसामचं सुरुवातीचं गाव आहे आसामचं. इथं आसाममध्ये प्रवेश करते सादिया गावाजवळ, आणि इथं पुढं तिला नाव पडतं आता ब्रह्मपुत्रा असं नाव पडतं आता इथून पुढं. आता ही भारतामध्ये आसाममध्ये पश्चिम दिशेनं व्हायला लागत असते बघा. अशी वाहत वाहत इथं येते आणि इथं दक्षिणेकडे वळते बघा. ठीक आहे. इथं दुबरीपट्टी नावाचं गाव लागत असतं. दुबरीपट्टी गावाजवळ ही नदी अशी खाली व्हायला लागते बांगलादेशमध्ये. बांगलादेशमध्ये या नदीचं नाव पडतं आता जमुना. आणि अशा प्रकारची जमुना नदी खाली जात असताना तिला इकडून गंगा नदी येऊन मिळत असते. गंगा नदीचे पश्चिम बंगालमध्ये 2 प्रवाह असतात बघा. एका प्रवाहाचं नाव हुगळी आहे आणि दुसऱ्या प्रवाहाचं नाव पद्मा आहे. मग ही पद्मा नदी जमुना नदीला जाऊन मिळते. तिथून पुढच्या एकत्रित प्रवाहाला म्हणायचं मग मेघना. तर हा मेघना प्रवाह असा जातो खाली, असा जातो. ठीक आहे. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो बघा. तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीने आणलेल्या गाळापासून इथं त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. हा भारत आणि बांगलादेशामध्ये या दोन्ही नद्यांनी आणलेला जो काय गाळापासून बरेच बेटं पण तयार झाली. मूर बेटं म्हणतो आपण त्याला बंगालच्या उपसागरामध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं चीन, भारत, बांगलादेश 3 देशातून वाहणारी नदी आहे. 3 देशातलीची टोटल लांबी येते 2900 किलोमीटर. यापैकी भारतातली लांबी येते 725 किलोमीटर. भारतात पश्चिम दिशेनं वाहत असल्यामुळे पश्चिम वाहिनी नदी म्हणायचं. भारतात 2च राज्यातून पात्र वाहतं, अरुणाचल प्रदेश, आसाम. परंतु या नदीला या ठिकाणी भूतानचं पाणी येतं, पश्चिम बंगालचं पाणी येतं, सिक्कीमचं पाणी येतं, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आणि मेघालय या राज्याचं पाणी या ठिकाणी येऊन मिळत असतं बघा. म्हणजे नदी खोऱ्यामध्ये या ठिकाणी आसाम, अरुणाचल प्रदेश बरोबरच नागालँड, मेघालय, सिक्कीम, पश्चिम बंगाल ही राज्य पण येत असतात बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही 3 देशातून वाहते. तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या नावानं या नदीला ओळखलं जातं असतं. माती या नदीची उपनद्या कुठल्या कुठल्या आहे? या बाजूने येणारी पहिली उपनदी लागते दिबांग. दुसरी नदी येऊन मिळत असते लोहित. ठीक आहे. इथं गारो खाची डोंगररांगेतून उगम पावून येणारे असते बराक. या डाव्या बाजूची उपनदी आहेत. या
दिबांग, लोहित आणि बराक. आणि उजव्या बाजूने येऊन मिळणार नदी आहेत. पहिली येते सुबानसिरी, दुसरी नदी येत असते मानस, आणि इकडे सिक्कीममधून उगम पाहून पश्चिम बंगालमधून येत असते बांगलादेशमध्ये जाणारी तिस्ता नदी. जगात पात्र बदलणाऱ्या 3 नद्या आहेत. त्यामध्ये सर्वात वेगानं पात्र बदलणारी नदी आहे कोसी, जी गंगा नदीची उपनदी आहे. दुसऱ्या क्रमांकाची पात्र बदलणारी नदी आहे तिस्ता, जी ब्रह्मपुत्र नदीची उपनदी आहे, भारतातूनच वाहते. आणि तिसरी नदी येते गंडक, जी नेपाळमधून बिहारमध्ये येत असते, ती पण गंगा नदीचीच उपनदी आहे. तर ह्या 3 जगातील वेगवान पात्र बदलणाऱ्या नदी आहे. आणि यात सर्वात जास्त वेगानं पात्र बदलते कोसी, त्याच्यानंतर नंबर 2ला तिस्ता नदी. तर असं हे लक्षात घ्यायचं. तिस्ता नदी सिक्कीममधून येते, मग पश्चिम बंगाल आणि नंतर बांगलादेशमध्ये जात असते बघा. तर दोन्ही बाजूने येणारी ह्या नद्या लक्षात घ्यायचे. आता आपण पावसाळा नावाचं ऋतू बघताना सांगितलं होतं की बंगालची उपसागरातली एक शाखा मान्सूनची या भागात जाते. त्यामुळे या भागात डोंगररांगे आढळल्या जातात. या पट्ट्यात पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि या पट्ट्यात पडणारं सगळं पावसाचं पाणी सगळं उपनद्याद्वारे मुख्य पात्राला येतं बघा. त्यामुळं आसाममध्ये नदीच्या पात्रात पाणी मावत नाही आणि म्हणून या पट्ट्यामध्ये पाणी नदी पात्राभोवतालच्या पट्ट्यामध्ये इकडे 4-5 किलोमीटर, इकडे 4-5 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये प्रसारितलं जातं बघा. त्यामुळं महापुरामुळं आसामचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते ही नदी. म्हणून या नदीला आसामचे दुःखाश्रू म्हटलं जातं असतं, कारण जीवित आणि वित्तहानी करत असते. त्याचबरोबर या नदीने आणलेल्या गाळापासून हा पूर्वेकडचा मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. ठीक आहे. याचपैकी काही गाळापासून इथं माजुली नावाचं बेट पण तयार झालेलं आहे. ठीक आहे. या बेटाचा समावेश युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीमध्ये 2009ला करण्यात आलेला आहे. त्यामुळे इथं पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देतात. ठीक आहे. हे बेट या ठिकाणी आसामना सर्वात लहान जिल्हा म्हणून पण घोषित केलेलं आहे. 1256 चौरस किलोमीटर एरिया येतो याचा. तर आसामचा सर्वात लहान जिल्हा म्हणून सुद्धा घोषित झालेलं आहे. ही जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं नदीपात्रातलं मोठं बेट आहे. पहिल्या क्रमांकाचं जे नदीपात्रातलं बेट आहे ते ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीच्या पात्रात आहे. आणि जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं नदीपात्रातलं बेट कुठलं असेल तर माजुली बेट आहे. आसाममध्ये येतं, ब्रह्मपुत्र नदीच्या पात्रात येतं असतं बघा. तर अशा पद्धतीनं ही नदीची माहिती लक्षात ठेवा. या नदीच्या खोऱ्यामध्ये भारतामध्ये तरी अजून मोठाले प्रकल्प हातात घेतलेले नाही. आता दिबांग प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे आपण, तर तेवढा एक प्रकल्प होऊ शकतो. बाकीचे काही धरणं वगैरे या ठिकाणी नाही आहे, कारण पाण्याची कमतरता नाही. आलं लक्षात. तर या पद्धतीनं ही ब्रह्मपुत्र नदी लक्षात घ्यायची. आणि ही सामान्य माहिती. मग उगम कुठं होतो? मानस सरोवर म्हणा किंवा चेमा युगडुंग नावाची हिमनदी म्हणा. ठीक आहे. या नदीची लांबी किती आहे? टोटल लांबी 2900 किलोमीटर आहे. त्यापैकी भारतातली लांबी 725 किलोमीटर आहे. कोणत्या दिशेने वाहते? भारताचीच आता वाहिनी बघायची, पश्चिम वाहिनी. भारतात पश्चिम दिशेने वाहते, अरुणाचल आणि आसाममध्ये. ठीक आहे. देश चीन, भारत आणि बांगलादेशमधून वाहत असते. त्याच्यानंतर राज्य अरुणाचल प्रदेश आणि आसाम भारतातले. ठीक आहे. त्याच्यानंतर मग चीनमध्ये काय नाव आहे या नदीला? चांगप्पो. हेही लक्षात असू द्या. भारतामध्ये हे 2 राज्यातून वाहते. अरुणाचल प्रदेशमध्ये दिहंग नाव आहे, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नाव आहे, आणि बांगलादेशमध्ये एक जमुना नाव आहे आणि दुसरं येतं मेघना. असे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव आहेत तिचे. डाव्या बाजूला दिबांग, लोहित आणि बराक या नद्या येतात. उजव्या बाजूला पहिली सुबानसिरी, दुसरी मानस, तिसरी तिस्ता येत असते. आणि या नदीचा शेवट होतो बंगालच्या उपसागराला बांगलादेशमध्ये. ठीक आहे. आता या नदीचे वेगवेगळ्या भागातले नावं आत्ताच बघितलेले. चीन किंवा तिबेटमध्ये नाव आहे चांगप्पो, अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आहे, बोडो लोकांनी याला बुल्लंबुतूर असं म्हटलेलं आहे. बांगलादेशमध्ये वरच्या भागात जमुना, नंतर पद्मा आणि नंतर मेघना म्हटले गेलेले आहे. तर या पद्धतीने ही ब्रह्मपुत्रा नदी लक्षात ठेवायची. भारतातली ही सर्वात मोठी पात्रांना सर्वात मोठी नदी मानल्या जात असते बघा. आणि आसामचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी भरणपोषण करण्याचं काम ही नदी करत असते. त्यामुळे आसामच्या लोकांसाठी ही नदी एक पवित्र नदी म्हणून ओळखल्या जात असते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी दक्षिण आशियातील सर्वाधिक लांबीची नदी म्हणजे ही ब्रह्मपुत्रा नदी येत असते.